नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते आणि तिची खूपच गडबड उडालेली असते. आता सर्वजण प्रेरणाला समजवायला लागतात की अगं नको घाई करूस. तेव्हा प्रेरणा म्हणते की स्वामी, आज काही झालं ना तरी ही नोकरी माझ्या हातातून जाता कामा नये, प्लीज मला ही नोकरी मिळू द्यात, असं म्हणून ती स्वामींना हात जोडते. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की अगं ये प्रेरणा, काय हे स्वामी आहेत, ते जगाचे रक्षण करतात, एकदा सांगितलं तर ऐकतात ते, तू 10 वेळा काय सांगतेस त्यांना, काळजी करू नकोस, तुझं इंटरव्ह्यू छान जाईल. तेव्हा प्रेरणा थोडीशी टेन्शनमध्ये येत म्हणते की नक्की ना गं. यावर मिठ्ठू प्रेरणाला अडखळतच ऑल द बेस्ट म्हणते. तेव्हा सर्वजण मिठ्ठूकडे खूप खुश होऊन बघायला लागतात. आता प्रेरणा मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू, तू ऑल द बेस्ट म्हटल्यावर खूपच आनंदाची गोष्ट आहे बघ, तुझ्या रूपात स्वामींनी संकेत दिला आहे गं मला. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की आता मिठ्ठूने ऑल द बेस्ट केलं म्हटल्यावर हा इंटरव्ह्यू तुला नक्की चांगला जाणार. तेव्हा प्रेरणासुद्धा खूपच खुश होते आणि इंटरव्ह्यूसाठी तिथून निघून जाते. आता प्रेरणा गेल्यानंतर तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, कधी कधी मला असं वाटतं की जुन्या काळी बाईच्या जातीला चूल आणि मूल असं ठरवून दिलं होतं ना, तेच योग्य होतं. तेव्हा वल्लरी आश्चर्याने तेजाला विचारते की हे तुम्ही बोलताय? यावर तेजा म्हणते की नाही, माझ्यासाठी नाही, पण आपली प्रेरणा ती त्याच टाईपची आहे अगं. म्हणजे काही मुली नोकरी फक्त गरज म्हणून करतात, ती त्यापैकी एक आहे. मुळात त्यांना संसार, जेवण बनवणं, मुलांना सांभाळणं हे सगळं खूप आवडत असतं. म्हणून म्हटलं ना, पैसे कमवायचं टेन्शन नाही, काही नाही, त्यांना जे आवडतं ते त्यांना करू द्यायचं, चूल आणि मूल. यावर वल्लरी काहीच बोलत नाही. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता बाळाला खेळवत असते, म्हणजेच राधाला. आता तेव्हाच तेजा श्वेतासाठी चहा घेऊन येते. आता चहा बघून श्वेता तेजावरती वैतागत म्हणते की काय गं तेजा, तुला कितीदा सांगितलं की मला कोरा चहा आवडत नाही, दे की गं दुधाचा चहा. यावर तेजा म्हणते की मी तुला कितीदा सांगितलं की आता आपल्या घरातल्या दुधावर फक्त आणि फक्त राधाचा हक्क आहे. दुधाची सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे सांग आता, आपल्याला की तिला? आणि तसंही एक्स्ट्रा दूध मागवणं परवडणार आहे का आपल्याला? गुपचूप हाच चहा प्यायचा, समजलं ना, असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. तेव्हा श्वेता वैतागत राधाकडे बघत म्हणते की मला ना आमच्या सोलापुरात मिळतो ना तसा अख्ख्या दुधाचा चहा प्यायची इच्छा झाली आहे गं, आणि ही मला उपदेशाचे डोस पाजते. आणि राधाला विचारते की तुलाही माझी काहीच दया येत नाही आहे का गं? आणि या श्वेताचं अचानक लक्ष राधाच्या दुधाच्या बॉटलकडे जातं. आता श्वेता खुश होऊन त्या दुधाच्या बॉटलकडे बघायला लागते आणि राधाला म्हणते की राधा, मी तुझी मावशी आहे की नाही, असं म्हणून ती दुधाची बॉटल हळूहळू हातात घेते आणि हळूहळू त्या दुधाच्या बॉटलचं झाकण खोलायला लागते. तितक्यात आता तिथे वल्लरी आणि तेजा येतात आणि श्वेताला हळूच लांबूनच बघायला लागतात. आता तेजा आश्चर्याने विचारते की काय करते ही नक्की? तर इकडे श्वेता हळूच बॉटलमधील दूध तिच्या चहाच्या कपात टाकायला लागते. तर इकडे हे बघून तेजा आणि वल्लरी खूपच हसायला लागतात. आता तेजा म्हणते की थांब, हिची गंमत करूया आपण, असं म्हणून ती लहान मुलांचा आवाज काढून असं म्हणायला लागते की नको नको पिऊस माझं दूध. तेव्हा श्वेता घाबरून राधाकडे बघायला लागते आणि म्हणते की बोलली की काय ही? तर तेजा अजून एकदा म्हणायला लागते की अजिबात घ्यायचं नाही या. तेव्हा श्वेता घाबरून इकडे तिकडे बघायला लागते. तर तिला तेजा आणि वल्लरी दिसतात आणि ती त्या दोघीही खूपच हसत असतात. तेव्हा श्वेता त्या दोघींवरही खूपच चिडते आणि म्हणते की जा यार, तुम्ही काय करताय असं. तेव्हा तेजा आणि वल्लरी श्वेताजवळ येतात आणि हसायला लागतात. आता वल्लरी श्वेताला म्हणते की काय करताय तुम्ही? तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की तुम्ही काय करत होता? आता तेजासुद्धा श्वेताला चिडवत म्हणते की नाही, सिरियसली म्हणजे बाळाचं दूध चोरत होतीस का गो तू? तेव्हा श्वेता वैतागत म्हणते की जा ना यार तुम्ही इथून, तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो सिरियसली काय घेताय, मस्ती करत होत्या त्या. आता तेजा हसत म्हणते की ठीक आहे चल, आम्ही नाही सांगणार कुणाला, तू बाळाच्या बाटलीतलं दूध चोरून पित होतीस म्हणून, पण एका अटीवर, बाळाची एक वेळची शी रोज तू धुवायची, रोज आणि आता हे ठरलंय, आता याच्यावर प्रश्न उत्तर काही होणार नाहीत, हे असंच होणार. तेव्हा श्वेता म्हणते की कसं काय ठरलं, हे काय संबंध आहे यावर तेजा म्हणते की नाही संबंध आहे, जर नाही केलं तर ही गोष्ट मी सगळ्यांना सांगेल. तेव्हा श्वेता टेन्शनमध्ये म्हणते की नको गं, आणि राधाकडे बघत म्हणते की तुझ्यामुळे झालं हे सगळं. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की तेजा आणि वल्लरी बोलत असतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की म्हणूनच हे म्हणत होते की प्रेरणाताईंनी पहिल्यासारखं त्यांचं काम सुरू केलं तर. यावर तेजा म्हणते की पण कसं करेल ते काम सुरू, आता जो फूड स्टॉल होता तो युवराजने दिला होता ना, आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर त्याने परत घेतला तो स्टॉल, मग आता कसं? आणि जरी आपण नवीन फूड स्टॉल टाकायचं म्हटलं तर जागा कशी शोधायची,
कुठे शोधायची आणि त्यासाठी खूप पैसे लागतात अगं वल्लरी. बरं ठीक आहे, तरीही मी माझ्या एफड्या मोडून बघते की काही पैशांचं होतं आहे का. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की नाही नाही, या सगळ्यांची काहीच गरज नाही आहे तेजाताई, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जसं प्रेरणाताई आधी घरून टिफिन सर्व्हिस द्यायच्या ना, तसेच त्यांनी पुन्हा सुरू केलं तर. यावर तेजा म्हणते की हां आहे, जरा ठीक आहे, ही ठीक वाटतंय मला. यावर वल्लरी म्हणते की हां, आणि तसंही प्रेरणाताई खूप स्वाभिमानी आहेत, त्या पैसे नाही घेणार आपल्याकडून, तुम्हाला तर माहिती आहे ना. तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना, पण तुला खरंच असं वाटतंय का की लोक तिच्याकडून डबे घेतील. नाही म्हणजे मध्ये जे हे एक प्रकरण झालं, पोलीस प्रकरण, कोर्ट प्रकरण, तेव्हापासून लोकांनी डबे घेणं बंद केलं अगं. परत कसं सुरू करतील एवढ्या लवकर ते. तेव्हा वल्लरी म्हणते की पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि आता असं वाटतंय की कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे, आपण निर्दोष आहोत हे सिद्ध झालं आहे म्हटल्यावर. आता प्रेरणाताई त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतायत ना, त्यांना मदत करा एवढं तर म्हणूच शकतो ना आपण त्या लोकांना. यावर तेजा म्हणते की नाही ते करूच शकतो आपण, पण तुला वाटतंय का लोक खरंच कन्व्हिन्स होतील म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा, सत्याची बाजू लोकांना समजत नाही, पटवून द्यावी लागते. तेव्हा तेजा कौतुकाने वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की वल्लरी, जेव्हापासून तुला कोर्टात लढताना बघितले ना, तेव्हापासून मला एक खात्री पटली आहे, माते तुम्ही काहीही करू शकता. असं म्हणून ती वल्लरीसमोर हात जोडते. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, अहो काय करताय, माझी मस्करी करताय का तुम्ही. तेव्हा तेजा म्हणते की मस्करी नाही गं, मी सरेंडर केलं आहे तुझ्यासमोर, तू काहीही करू शकतेस. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की चला तर मग आता आपल्यासमोर मिशन मिठूताईंसोबतच मिशन प्रेरणाताईसुद्धा, असं म्हणून ती हात पुढे करते. तेव्हा तेजा वल्लरीच्या हातावर हात ठेवत म्हणते की चला आता कामाला लागायचं. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा मिठूला औषध देत असते, तर राधा झोपलेली असते आणि वल्लरी तिथे शेजारी बसलेली असते. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की काय मग प्रेरणाताई, कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू. तेव्हा प्रेरणा सांगते की कसा झाला काय सांगू, तिथे जागेवर रिजेक्ट केलं मला, आता नाही इंटरव्ह्यू वगैरे देण्याचा कॉन्फिडन्सच राहिला नाही आहे माझ्यात. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई हे बघा, नका काळजी करू तुम्ही, पुढच्या वेळेस आणखी तयारी करूनच जा, तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. आता प्रेरणा राधाकडे बघायला लागते आणि थोडीशी इमोशनल होत म्हणते की किती गोड दिसते ना गं आपली राधा, तिच्याकडे बघितलं ना की आशा वाटायला लागते गं, हिचा पायगुण खरंच खूप चांगला आहे, तिच्यामुळे सगळं व्यवस्थित होईल असं वाटायला लागतं. आता वल्लरीसुद्धा थोडीशी इमोशनल होते आणि मनातच म्हणते की एका बाळामुळे खरंच सगळं कसं वातावरण किती छान झालं आहे, किती निरागस आहे ही, इतक्या गोड बाळाला असं कोणी सोडून जाऊ शकतं का. आता मिठूसुद्धा राधाकडे बघत अडखळत म्हणते की किती शांत झोपली आहे ना. आता प्रेरणा म्हणते की हो गं, आणि वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी बघितलं, आपल्या राधाचा पायगुण एवढा चांगला आहे, राधामुळे आपली मिठू आता हळूहळू बोलायलासुद्धा लागले आणि मला खात्री आहे लवकरच पहिल्यासारखी ही चिवचिवसुद्धा करायला लागेल. आणि राधा जर आपल्या मिठूला बरं करू शकते तर माझं बिघडलेलं नशीब ही नक्कीच बरं करू शकेल, याची खात्री आहे मला. बघच आपल्या राधामुळे ना सगळं छान होईल आता. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा किचनमध्ये काहीतरी काम करत असते, तर पाठीमागून वल्लरी आणि तेजा हळूहळू एकमेकींशी बोलत असतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, तुझी टिफिन सेंटर परत सुरू करायचं म्हणते ना, की नक्की प्लॅन काय आहे तुझा. तेव्हा वल्लरी म्हणते की काही नाही, जेवढ्या लोकांना प्रेरणाताई डबे देत होत्या ना तेवढ्या लोकांना फोन लावायचा आणि परत डबे सुरू करणार का हे विचारायचं, रिक्वेस्ट करायची त्यांना. यावर तेजा म्हणते की पण त्यासाठी त्यांचे नंबर मिळवावं लागेल ना, आणि अजून एक प्रॉब्लेम आहे, प्रेरणाला सगळं सांगून केलं आणि त्या लोकांचा रिस्पॉन्स नाही आला तर ही नाराज होईल ना गं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं, मी काय म्हणते आपण एक काम करूयात, त्यांच्या फोनमधून सगळ्यांचे नंबर घेऊयात आणि मग आपणच परस्पर त्यांना फोन करूयात. यावर तेजा म्हणते की हो ही चांगली आयडिया आहे, आणि म्हणते की ऐक तिचा फोन तिथेच आहे, जा घे. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही मी एकटी नाही, तुम्हीसुद्धाच माझ्यासोबत चला, असं म्हणून ती तेजाला तिथून घेऊन जाते आणि ते दोघेही प्रेरणाचा फोन हळूच लपवून बाहेर घेऊन येतात. आता वल्लरी बाहेर येऊन तेजाला विचारते की ऐका ना, यामधून आपण टिफिन घेणारे कोण आहेत त्यांचा नंबर कसा शोधणार आहोत. तेव्हा तेजा म्हणते की एक काम कर ना, टिफिन घेणारे लोक आहेत ना त्यांच्यापुढे टिफिन असं काहीतरी सेव्ह केलं असेल प्रेरणाने, तू टिफिन असं सर्च कर ना. तेव्हा वल्लरी टिफिन असं सर्च करते, तेव्हा खूप सारे नंबर येतात, त्यापुढे लिहिलेलं असतं टिफिन.
आता तेजा म्हणते की चला तर एकेकांना कॉल करूया आणि विचारूया असं म्हणून ती जोशी काकूंना फोन करते आणि त्यांना सांगायला लागते की नमस्कार जोशी काकू, मी श्री स्वामी समर्थ टिफिन सेंटरमधून बोलते. ॲक्च्युली प्रेरणा आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ना, त्यांची ज्या पोलीस केसमधून निर्दोष सुटका झाली ही बातमी कळली असेल ना तुम्हाला. तेव्हा जोशी काकू म्हणतात की हो, पेपरला वाचलं मी. आता तेजा म्हणते की काकू, तुम्ही त्या कारणासाठी टिफिन बंद केला होता, तर एक रिक्वेस्ट होती, तुम्ही तो टिफिन सुरू करणार का प्लीज. या सगळ्यात प्रेरणाची काही चूक नव्हती हो, आणि हे सिद्ध पण झालं आहे ना आता कोर्टात, त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट होती, करता का. तेव्हा जोशी काकू म्हणतात की अहो पण आम्ही आता दुसरीकडे टिफिन लावला आहे, मध्येच कसं बंद करणार. तेव्हा तेजाला खूपच राग येतो आणि तेजा स्वतःच्या रागावरती कंट्रोल करत म्हणते की दुसरीकडे लावला आहे का, ठीक आहे, तरी तुमच्याकडे काही ऑर्डर असतील तर त्या ऑर्डर द्याल ना आम्हाला. तेव्हा जोशी काकू हो असं म्हणून फोन ठेवून देतात. इकडे तेजा खूपच वैतागलेली असते आणि ती वल्लरीला म्हणते की आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाशी तरी असं इतक्या पेशन्सली बोलली आहे, म्हणे दुसरीकडे टिफिन लावला आहे, असा अचानक कसा बंद करायचा. जेव्हा प्रेरणाकडे टिफिन बंद केला तेव्हा अचानकच बंद केला होता ना, मग त्यांचा बंद करायला काय झालं. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई जाऊ द्या ना, आपण दुसऱ्यांना फोन करून बघूया, मी लावते थांबा. असं म्हणून वल्लरी कदम काकांना फोन करते आणि सांगते की मी श्री स्वामी समर्थ टिफिन सेंटरमधून बोलते, मला सांगा तुम्ही प्रेरणाताईंकडे जो टिफिन लावला होता तो तुम्ही परत सुरू करू शकता का. नाही म्हणजे कोर्ट केसेसमुळे तुम्ही बंद केला होता ना, पण आता तुम्हाला समजलंच असेल की प्रेरणाताई निर्दोष आहेत, त्या सुरू कराल ना टिफिन. यावर कदम काका म्हणतात की हो ठीक आहे, चालेल ना, पोलिसांची लफडी नसतील तर परत सुरू करतो टिफिन. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि त्यांना म्हणायला लागते की थँक्यू काका. आता हे ऐकून तेजासुद्धा खूपच खुश होते आणि विचारायला लागते की काय म्हणाले. तेव्हा वल्लरी सांगते की तयार झालेत ते. आता तेजा म्हणते की चल पटकन बाकीचे नंबरसुद्धा ट्राय करूया. असं म्हणून वल्लरी आणि तेजा दोघीही एक एक करून सर्वांना फोन करायला लागतात आणि दोघीही खूपच नाराज होतात. आता तेजा म्हणते की फक्त 2च लोक हो म्हणालेत ग, असं असेल तर कसं चालू होणार आहे परत टिफिन सेंटर. आता तेजा अचानक चिडत म्हणते की तिची ती हडळ आई आहे ना, तिच्या पाठी लागलेली असते नुसती पैशासाठी. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की तेजाताई जाऊ द्या ना, बघूया ना काहीतरी, आपल्याला आता वेगळा मार्ग शोधावाच लागेल. आता तेजासुद्धा म्हणते की काहीच कळत नाही आहे ग काय करायचं ते. तितक्यात आता तेजाला हर्षितचा फोन येतो. तेव्हा तेजा वल्लरीला सांगते की हर्षितचा फोन आहे, असं म्हणून ती फोन घेते. तेव्हा हर्षित तेजाला विचारतो की हा तेजा, मिट्टू ठीक आहे ना. तेव्हा तेजा सांगते की हो मिट्टू ठीक आहे, म्हणजे तिची प्रोग्रेस पण चांगली होते, हळूहळू तब्येत सुधारते तिची. आणि अचानक तिच्या काहीतरी लक्षात येतं आणि ती हर्षितला म्हणते की हर्षित एक मिनिट होल्ड करशील का. असं म्हणून ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी अगं, प्रेरणासाठी आपण हर्षितची मदत घेतली तर, म्हणजे त्याला विचारलं तर की काय सुचतंय का. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की हो चालेल ना, विचारा ना मग त्यांना. आता तेजा हर्षितला म्हणते की हर्षित ऐक ना, मी काय म्हणते, तुला माहिती आहे ना प्रेरणाचं टिफिन सेंटर या सगळ्या कोर्ट कचेरीमुळे पोलीस केसमुळे बंद पडलं आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की हो माहिती आहे मला. तेव्हा तेजा म्हणते की तिच्या लाईफमध्ये जरा पैशांचं प्रॉब्लेम चालू आहेत रे, तर तिला मदत करण्यासाठी आपण काही करू शकतो का. तेव्हा हर्षित म्हणतो की मी काही मदत करू का. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की इकडे द्या माझ्याकडे. असं म्हणून ती तेजाकडून फोन घेते आणि हर्षितला म्हणते की हॅलो हर्षित दादा, मी बोलते वल्लरी, मी काय म्हणते, आपण प्रेरणाताईंना मदत करू शकतो ना, तर त्यांच्या स्वामी समर्थ टिफिन सेंटरसाठी एक ॲड शूट करू शकतो का. तेव्हा तेजा आश्चर्याने वल्लरीला विचारते की वल्लरी कशी शूट करणार आहे आपण ॲड शूट करायला सुद्धा पैसे लागतात आणि तेच तर नाही आहेत ना आपल्याकडे. मी टी व्हीवरच्या. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो मी टी व्हीवरच्या जाहिरातीबद्दल बोलत नाही आहे, मी सोशल मीडियावरच्या जाहिरातीबद्दल बोलते. आणि हर्षितला विचारते की हर्षित दादा सांगा ना. तेव्हा हर्षित म्हणतो की गुड आयडिया, एक काम करतो मी शूट करतो ॲड. तेव्हा वल्लरी आणि तेजा खूपच खुश होतात. आता हर्षित म्हणतो की मी एक काम करतो, मी थोड्याच वेळात घरी येतो आणि मग आपण बोलूया. असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर इकडे वल्लरी आणि तेजा खूपच खुश झालेले असतात आणि त्या एकमेकींना मिठी मारतात. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी, श्वेता आणि तेजा बोलत असतात. आता श्वेता म्हणते की सारखी नुसती फोन करून पैसे मागत असते. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की हो, एखाद्या माणसाने किती काम करायचं, त्याचा किती लोड घ्यायचा, त्याचं पण एक लिमिट असतं ग, आणि तिच्या आईला कळतच नाही आहे ते. तेव्हा वल्लरी म्हणते की आत्तासुद्धा गेल्यात त्या बाहेर. तर इकडे राधा खूपच रडत असते आणि मिठ्ठू तिच्यासमोर बसून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता तेजा राधाजवळ येते आणि विचारायला लागते की काय मॅडम, काय झालं रडायला. आता तितक्यात डोरबेल वाजते तर श्वेता जाऊन दरवाजा उघडते तर हर्षित आलेला असतो.
आता हर्षित राधाजवळ येतो आणि तिच्याकडे बघत विचारायला लागतो की काय नाव ठेवलं हिचं. तेव्हा मिठू सांगते की राधा. तेव्हा हर्षित मिठूकडे बघायला लागतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे, बरं वाटलं तुला असं बोलताना बघून. आता अशीच चालायला सुद्धा लाग, मग मी तुला फिरायला घेऊन जातो. तेव्हा मिठू म्हणते की हो पक्का. आता श्वेता म्हणते की वा, व्हेरी गुड मिठू, ही अशीच उमेद कायम ठेव, हार नको मानू. आता हर्षित इकडे तिकडे बघायला विचारायला लागतो की बाय द वे प्रेरणाताई कुठे आहेत. तेव्हा तेजा म्हणते की आम्हाला ॲक्च्युली तिच्याचबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी, असं म्हणून त्या सगळ्याच जणी थोड्याशा इमोशनल होतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.